नमस्कार. तर बघा, माझी लाडकी बहीण योजनेचे ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांना आता पुढची स्टेप करायची आहे, जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे लवकर जमा होतील. आता तर आहे आधार लॉगिनवरती टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे. आधार लिंकवरून टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघा, तुम्हाला एक वेबसाईट येणार आहे आधार लॉगिनची. माय आधार या वेबसाईटवरती पहिलीच वेबसाईट आहे बघा. तर आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचं सर्व स्टेटस दिसणार आहे. तर इथं बघा, सर्वप्रथम स्क्रोल करत खाली यायचं आहे. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला तिथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर बघा, तुम्हाला असं एक एंटर आधार नंबर आणि एक खाली कॅप्चा येणार आहे. तर तुमचा आधार नंबर काय आहे तो तिथं टाईप करायचा आहे. आधार नंबर टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा केल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर बघा, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं काय येणार आहे, व्हेरीफाय एक ओटीपी येणार आहे तुमच्या नंबरवर, जो तुमच्या आधार लिंकला आधाराला मोबाईल लिंक आहे त्याच्यावरती. नंतर ओटीपी आल्यानंतर तुम्हाला इथं काय एंटर करून तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बघा, अशा प्रकारे एक पेज ओपन होणार आहे. या पेजमध्ये तुम्हाला सर्व तुमची इथं डॉक्युमेंट अपडेट, सीडिंग स्टेटस, बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. आता बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर बघा आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला आधार नंबर, नंतर बँक नेम आणि तुमचं बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह नसेल, इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते बँकेमध्ये जवळ येईल, तुमची कोणती बँक आहे त्या बँकमध्ये जाऊन तुम्हाला तिथं काय करायचं आहे, आधार नंबर तिथं लिंक करायचा आहे. म्हणजे तुमचं काय होणार आहे, तिथं ॲक्टिव्ह होणार आहे. अशा प्रकारे